ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि महाराष्ट्र लाईव्ह मधून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापुरात बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप केलाय। निंबाळकरांच्या या आरोपांनंतर केंद्रीय निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर आलाय। केंद्रीय निवडणूक आयोगाने बोगस मतदार नोंदणी प्रकरणाचा अहवाल मागवलाय। विधानसभेआधी ऑनलाईन पद्धतीने 6000 बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न झाला। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला, मात्र पोलिसांनी तपास केला नाही असा आरोप ओमराजे निंबाळकरांनी केलाय। तसंच मतदार नोंदणी केलेले उमेदवार तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या मुंबई येथील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजशी संबंधित असल्याचाही आरोप ओमराजे निंबाळकरांनी केलाय। त्या मतदार याद्याचं चावडी वाचन त्या ठिकाणी प्रत्येक गावोगावात करा आणि ज्यावेळेस हे चावडी वाचन झालं, ते चावडी वाचन झाल्याच्या नंतर जवळपास 6000 बोगस मतदार त्या ठिकाणी नोंदवले गेलेत। यंदा गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। गणेशोत्सवाच्या काळात मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। कोकणकरांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। खराब रस्त्यांवर टोल वसुली करता येणार नसल्याचा ऐतिहासिक निर्णय काल सर्वोच्च न्यायालयाने दिला। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे ते कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवर वाहनधारकांकडून टोल वसुली करता येणार नाही असं शेतकरी नेते राजू शेट्टेंनी म्हटलंय। टोल बंदी करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कायदेशीर नोटीस दिली आहे। येत्या आठवड्याभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत कार्यवाही केली नाही तर पुढच्या आठवड्यात अवमान याचिका दाखल करू असं राजू शेट्टेंनी म्हटलंय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे। 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन असलेली वाहनं ही 23 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजेपासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या महामार्गावरून वाहतूक करू शकणार नाहीत। अवजड वाहनांमध्ये ट्रक, मल्टी एक्सल ट्रेलर, लॉरी आदी वाहनांचा समावेश आहे। गणेशोत्सवात शेवटच्या 5 दिवसांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत देखावे दाखवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतची माहिती दिली। याबाबतचे आदेश लवकरच मुख्यमंत्री देणार असल्याचं सांगण्यात येत आहे। गणपतीमध्ये गौरी विसर्जन झाल्यानंतर गणेश विसर्जनपर्यंत देखावे पाहायला रात्री 12 वाजेपर्यंत मुदत दिली होती। यावेळी तशी मुदत दिलेली दिसत नाही। पूर्वी जशी 12ची मुदत होती तशी कायम ठेवली जाईल, त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलेलं आहे। तसे आदेश प्रशासनाला लवकरच प्राप्त होतील। महाराष्ट्राची हिरकणी संयुक्ता काळे रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतेय। ब्राझीलमधील रिओ येथे खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे। यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तिला दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या आणि तिच्या सुवर्ण पदकाच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला। गणरायाच्या आगमनाला आता अवघे काहीच दिवस उरलेत। आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी असोत, कॉलेजचे विद्यार्थिनी असोत किंवा व्यवसाय करणारे तरुण असोत, सगळ्यांनाच ढोल ताशांच्या गजरात सहभागी होण्याची ओढ लागली आहे। गणपतीच्या आगमनाची चाहूल लागल्यानं सरावाच्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय। राज्य नाट्य स्पर्धेच्या बक्षिसांमध्ये दुपटीनं वाढ करण्यात आली आहे। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी याबाबतचा निर्णय घेतला। राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्था आणि कलाकारांना रोख रकमेची पारितोषिकं प्रदान करण्यात येतात। तसंच स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्य निर्मिती खर्च देण्यात येतो। काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली। केरळमधील एम्स आणि वायनाडमधील आरोग्य सुविधांबाबत दोघांमध्ये चर्चा झाली। बिहारमध्ये राहुल गांधींची सभा पार पडली। यावेळी राहुल गांधींनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। आधी मतदार यादीतून आणि नंतर रेशन कार्डवर नागरिकांचं नाव हटवण्याचा भाजपचा डाव असून भाजपला देशातील गरिबी नाही तर गरिबांनाच संपवायचंय असा आरोप राहुल गांधींनी केलाय। माढा लोकसभेचे भाजपचे माजी खासदार रणजितसिंग निंबाळकर आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। नीरा देवघर प्रकल्पाचा केंद्रीय कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्यानं त्यांनी मोदींचे आभार मानलेत। या प्रकल्पाचा फायदा सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागांना मिळेल।
कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीचं प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे वर्ग करण्याची मागणी राज्य सरकारनं केली आहे। सरकारी वकील सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी सरकारची बाजू मांडली तर सर्वोच्च न्यायालयानं माधुरी हत्तीणीबाबत प्रकरण लिस्ट करण्याचं आश्वासन दिलंय। कथित मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शेरसिंग राठोडला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या घोटाळ्याप्रकरणी बनावट बिल सादर करून 29 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे। तर 2021 ते 22 मध्ये गाळ उपसण्याच्या नावाखाली राडारोडा टाकून पालिकेकडून पैसे उकळल्याचा देखील आरोप आहे। पुण्यात रस्त्यावर शेण टाकून अस्वच्छता पसरवल्याप्रकरणी दूध विक्रेत्यांना प्रत्येकी 550 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। हडपसर परिसरातील असलेल्या शिंदे वस्तीत म्हशींचे गोठे आहेत, त्या भागातून जाणाऱ्या रस्त्यावर शेण साठवलं जात असल्याचं महापालिका प्रशासनाच्या पाहणीत आढळून आलं होतं। या प्रकरणी 3 दूध विक्रेत्यांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। तिन्ही आरोपी हे कुटुंबातील एकमेव कर्ते असल्याचं लक्षात घेत न्यायालयानं त्यांना दंड ठोठावला। सिंधुदुर्गच्या कणकवली बाजारपेठेतील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणेंनी धडक दिली। पोलिसांना कुठलीही कल्पना न देता राणेंनी अड्ड्यावर धडक दिली। यावेळी 9 ते 10 जण मटका खेळताना आढळून आले असून पोलीस पुढील कारवाई करतायत। महायुतीचे नेते सदाभाऊ खोत हे गोरक्षकांविरोधात आक्रमक झालेत। सांगोल्यात गोरक्षकांविरोधात खोत यांनी मोर्चा काढला। राज्यातील गोरक्षक हे रक्षक नसून भक्षक आहेत। गोरक्षकांकडून शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याचा खोत यांनी आरोप केलाय। तर राज्यातील गोरक्षकांविरोधात गोपालक सेना उभी करणार असल्याचा इशाराही यावेळी खोत यांनी दिला। देशी गायला आम्ही गोमाता मानतो। जर्सी गाय, होस्टन गाय, भाकड गाय, म्हस, रेडा, जर्सी गायचा बैल यांना आम्हाला बाजारला घेऊन जाऊन दे। आणि हे जर नको असेल तर माझं सरकारकडे हात जोडून मागणं आहे की आठवडे बाजार जनावरांचे राज्यातले बंदच करून टाका। सांगोल्यात गोरक्षकांविरोधात मोर्चा काढताना आमदार सदाभाऊ खोत यांनी गावरान भाषेत गोरक्षकांना थेट इशारा दिला। देशी गायीच्या रक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्याला धमक्या येत असल्याचं सांगत त्यांनी मी नांगराचा फाळ सोबत आणलाय अशा शब्दात प्रत्युत्तर दिलं। मात्र भाषणाच्या ओघात बोलताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली। राजकीय दबावामुळे पोलीस सत्यशोधन करण्याचा रस्ता सोडून देतात असं वक्तव्य माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलंय। पुण्यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। मालेगाव खटल्याच्या तपासात करकरेंवर दिल्लीतील नेत्यांचा दबाव होता असा दावाही बोरवणकरांनी केलाय। खटले वर्षानुवर्ष चालत राहतात, त्यामुळे न्याय मिळत नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली। डॉक्टरांचा मर्डर झाला 2013 मध्ये आणि 2 आरोपीची कन्व्हिक्शन केव्हा झाली 11 वर्षानंतर। मुंबई ट्रेन ब्लास्ट, मास मर्डर, एक्सप्लोसिव्स आणि 2006 ची केस, ह्याला कन्व्हिक्शन केव्हा मिळालं 9 वर्षानंतर। परभणीच्या जिंतूर ग्रामीण रुग्णालयात काही दिवसांपूर्वी साप आढळला होता। त्यानंतर आता चक्क कुत्रे इथल्या वॉर्डमधील पलंगावर उभा असल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। विशेष म्हणजे राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर शहरात घडलेला हा प्रकार आहे। रुग्णालयात सातत्यानं घडणाऱ्या या घटनांकडे कोणाचं लक्ष आहे की नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आलाय। यवतमाळच्या झरिजामणी तालुक्यातील अहेर अल्ली गावाजवळ रेल्वे भुयारी मार्गात पावसाचं पाणी साचल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मुख्य मार्गाशी जोडणारा हा एकमेव मार्ग बंद पडल्यानं विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत। यावेळी ग्रामस्थांनी रस्ता उंच करण्यासह भुयारी पाण्यासाठी कायमस्वरूपी मोटर बसवण्याची मागणी केली आहे। यवतमाळच्या वणी शहरातील मोकाट जनावरांच्या प्रश्नाकडे सातत्यानं दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषदेला मनसेनं अनोख्या आंदोलनातून झटका दिला। शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी ढोरकीचा वेश परिधान करून मोकाट जनावरं गोळा केली आणि थेट नगर परिषद कार्यालयात सोडली। यानंतर प्रशासनानं लक्ष देत जनावरांच्या स्थलांतरासाठी 5 दिवसात कारवाईचे आश्वासन दिले। पुण्यातील मुंढवा भागातील हॉटेल PO कार्टन या ठिकाणी फ्रेशर मुलांसाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र या नियोजनाची कुठलीही परवानगी न घेतल्यामुळे या हॉटेलचे मालक
आणि व्यवस्थापक तसंच इव्हेंट कंपनीचे मालक यांच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रात्रीच्या पार्टी दरम्यान रस्त्यावर पार्किंग आणि गोंधळामुळे स्थानिक नागरिक आणि हॉटेल मालकांमध्ये वाद झाला. पोलिसांनी 800 ते 1000 विद्यार्थ्यांसाठी बेकायदेशीरपणे आयोजन केल्याचा आरोप करत कारवाई केली आहे. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक देह व्यापाऱ्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. यावेळी कानपूर, दिल्ली, बिहार, मिझोराम आणि नाशिकमधील 5 पीडित मुलींची सुटका करण्यात आली. यावेळी महिला आरोपी खुशबू सुराणा हिला अटक करण्यात आली असून तिच्यावर यापूर्वीही पिटा आणि पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. रायगडमधील नागोठाण्याजवळ घरगुती वादातून एका महिलेनं आंबा नदीत उडी घेतली. ही महिला जुन्या पुलापासून ते नवीन पुलापर्यंत जवळपास 300 मीटर इतक्या अंतरापर्यंत वाहून गेली होती. या घटनेची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेल्या नागोठाणे पोलिसांनी जीवाची पर्वा न करता नदीत उतरून तिचा जीव वाचवला. अंधार, प्रवाह आणि आव्हानात्मक परिस्थितीतही हवालदार सुनील वाघ आणि कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव यांनी महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढत शौर्याचं उदाहरण दिलं. पालघर जिल्ह्यातील अमरोळी गावातील शालिग्राम परिसरात 6 वर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. अंकित संजीव राम असं या मृत बालकाचं नाव असून खेळण्यासाठी तो घराबाहेर गेला होता. पण बराच वेळ झाला तरी घरी परत न आल्यानं पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. शोध मोहिमेदरम्यान तो सोसायटीतील उघड्या टाकीत सापडला. पोलीस अधिक तपास करतायत. नेवासा तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी बाबासाहेब सरोदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून 17 ऑगस्टला विष प्राशन करून आत्महत्या केली. आता त्यांचा आत्महत्येपूर्वीचा भावनिक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात त्यांनी कर्जमाफी न मिळाल्याची वेदना मांडली आहे. या व्हिडिओ जिवंतपणी मदत झाली नाही, मेल्यानंतर तरी कुटुंबाला व्हावी अशी शेवटची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्याचं काय त्यांनी जळगाव जिल्ह्यातील पिंपरी बुद्रुक फाट्यावर दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात कबीर मठाचे महंत प्रियरंजन दास यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालक प्रवीण पाटील गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बंगळुरूहून परतलेल्या महंतांचा मृत्यू झाल्यानं कबीरपंथीयांमध्ये शोककळा पसरली आहे. जळगाव एमआयडीसीतील हॉटेल तारामध्ये चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 2 बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली तर हॉटेल मालकासह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कल्याणच्या बारवे परिसरात 2 दिवसांपूर्वी सापडलेले नवजात अर्भक हे अनैतिक संबंधातून जन्मलेलं असल्याची माहिती समोर आली आहे. कचरा कुंडीलगत गोणीत गुंडाळून 2 दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला फेकून देण्यात आलं होतं. या प्रकरणी 22 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत तर अल्पवयीन आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या अयोध्या वरकटे 4 दिवसांपूर्वी महिला बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र आज त्यांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास सध्या पोलीस करतायत. वडिलांना मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी एका वीटभट्टी चालकाची हत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या पोकरटोला परिसरात उघडकीस आली आहे. घाटटेमणी येथील वीटभट्टी चालक विनोद देशमुख यांचा मृतदेह पोकरटोला जंगल परिसरात आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता मृत विनोद देशमुख याने काही दिवसांपूर्वी आरोपीच्या वडिलांना मारहाण केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी आरोपीनं आपल्या साथीदारासह विनोद देशमुख यांच्या हत्येचा कट रचला आणि डोळ्यात मिरची पावडर टाकून धारधार लोखंडी तलवारीनं विनोद देशमुख यांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यात पाथरीमध्ये मुदत संपलेला जलजिरा खाल्ल्यानं 7 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. मध्यान्ह भोजनानंतर मुलींनी शाळेलगतच्या दुकानातून जलजिरा घेतला आणि त्यांनी पाण्याच्या बॉटलमध्ये टाकून तो पिल्यानंतर त्यांना मळमळ, उलटी आणि पोटात दुखण्याचा त्रास होऊ लागला. यानंतर या विद्यार्थिनींना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं. पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील मेडली नावाच्या कंपनीत वायू गळती झाली आहे. या वायू गळतीमुळे 4 कामगारांचा मृत्यू झाला तर 2 कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी कामगारांवर बोईसरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नाशिकच्या मालेगावात नवीन बसस्टँड समोरील उड्डाण पुलावरून एका तरुणानं उडी मारली. एक तरुण काही वेळ त्या पुलावर फिरत होता. त्यानंतर त्यांनी उडी मारली आणि तो एका ऑटो रिक्षाच्या कोपऱ्यावर आदळल्यानं गंभीर जखमी झालाय. त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं. मात्र त्यानं उडी का मारली यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
भंडारा पोलीस अधीक्षक कार्यालयात अमित जोशी या व्यक्तीने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मणप्पुरम गोल्ड लोन बँकेनं फसवणूक केल्याचा आरोप करत त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या घटनेनं पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलिसांनी त्याला तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांकरता दाखल केलं. सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. नवी मुंबईच्या सीबीडी सेक्टर 15 मध्ये एका तरुणाचा मोबाईल हिसकावून चोरांनी धूम ठोकली. तो तरुण फुटपाथवर मोबाईलवर बोलत होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून बाईकवर आलेल्या 2 तरुणांनी त्याच्या हातातला मोबाईल लंपास केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. पण आरोपींनी वापरलेल्या बाईकची नंबर प्लेट काढण्यात आली होती. तसंच आपली ओळख पटू नये यासाठी त्यांनी हेल्मेट वापरलं. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाशिममध्ये बैलपोळ्याच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येते. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना सजवण्याचं आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी बघायला मिळाली. मात्र यंदा सजावटीच्या साहित्याच्या किमती वाढल्याचं बघायला मिळतंय. बुलढाण्यात लंपी या आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय. लंपीच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका पोळा सणाला बसण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक पोळा साजरा न करण्याचे आदेश दिलेत. मात्र या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. तर पोळा साजरा करणारच अशी भूमिकाही शेतकऱ्यांनी घेतली आहे. पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर कडक कारवाई करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. जवळपास 147 ॲप आधारित टॅक्सी सेवांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी 36 टॅक्सी सेवांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडं आकारणी केली होती. महाबळेश्वर पाचगणीमध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झालंय. प्रतापगडपासून पोलादपूरला जाणाऱ्या घाटात दरड कोसळली. या भागात पावसाची रिपरिप सुरू असून अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळत असल्यानं प्रवाशांनी काळजीपूर्वक प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलंय. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली गावात अडकलेल्या गर्भवती महिलेला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. सिल्लोडा जवळच्या पुलावरून पाणी वाहत असताना सिरपल्ली गावाचा संपर्क तुटला होता. यावेळी महसूल विभागानं बोटीच्या सहाय्यानं गर्भवतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. भंडाऱ्याच्या गोसीखुर्द धरणाच्या विसर्गात आणखी वाढ करण्यात आली आहे. धरणाचे 9 दरवाजे 1 मीटरनं तर 24 दरवाजे हे अर्धा मीटरनं उघडलेत. धरणातून 1,67,167 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. पंढरपूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी असून पुणे आणि सातारा जिल्ह्यातील पावसानं थोडी विश्रांती घेतल्यानं उजनी आणि वीर धरणाकडे येणारा पाण्याचा विसर्ग कमी झालाय. त्यामुळे महापुराचा धोका कमी होऊन पुढील 2 दिवस पूरस्थिती राखली जाईल. काल चंद्रभागेच्या पात्रात जवळपास 1.5 लाख क्युसेक विसर्गानं पाणी वाहत होतं. आज सकाळपर्यंत हा विसर्ग जवळपास 1,90,000 क्युसेक पर्यंत पोहोचलाय. त्यामुळे संभाव्य बाधित होणाऱ्या जवळपास 150 कुटुंबियांचं स्थलांतर प्रशासनानं केलंय. साताऱ्याच्या कोयना परिसरातील पावसाचा जोर सध्या मंदावलाय. त्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे हे 3 फुटांवर स्थिर आहेत. धरणातून सध्या 21,900 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. तर पाऊस कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील सावंगी बडगे इथे तलाव फुटल्यानं शेकडो हेक्टरवरील शेतीत पाणी शिरलं. तर लाखो रुपयांचे मासेही वाहून गेलेत. त्यामुळे शेतकरी आणि मासेमारांचं मोठं नुकसान झालंय. नुकतंच या तलावाचं बांधकाम करण्यात आलं होतं. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हा तलाव फुटल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी आणि मच्छीमार करतायत. जळगावच्या 40गाव तालुक्यातील मन्याड धरण ओव्हरफ्लो झालंय. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण 100% भरलं असून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. कोल्हापुरात गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे. नदीनं धोक्याची पातळी गाठल्यानं संपूर्ण परिसर जलमय झालाय. नाशिक शहरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय. सकाळपासून काही प्रमाणात उघडीप दिलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय. 2 दिवसांपासून नाशिकमध्ये पाऊस सुरू आहे. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगावात पुन्हा पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर पावसामुळे उर्वरित धरणांमधील जलसाठ्यातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दिल्ली एनसीआर मधील भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश येणार आहे.
याआधी दिलेल्या आदेशानुसार सर्व भटक्या कुत्र्यांना पकडून आश्रयगृहात ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र प्राणीप्रेमींनी हा आदेश अव्यवहार्य आणि कायदेशीरदृष्ट्या त्रासदायक असल्याचं सांगत मुख्य न्यायाधीशांकडे पुनर्विचाराची मागणी केली होती. त्यामुळे आजचा निर्णय महत्त्वाचा ठरेल. SIR प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीत निवडणूक आयोगाला मसुदा यादीतून वगळण्यात आलेल्या 65 लाख नागरिकांची यादी जाहीर करण्याचा आदेश दिला होता. यासोबतच आयोगाकडून मिळालेल्या दाव्यांची संख्या, दुरुस्त्या आणि पुढील पावलं यावरही न्यायालय विचारणा करणार आहे. दरम्यान याचिकाकर्ते SIR प्रक्रिया थांबवण्याची मागणी करणार आहेत. गुजरातच्या पोरबंदरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. माधवपूर घेडमध्ये सोमनाथ कोस्टल परिसरात महामार्गावर पाणी साचलं. या पाण्यामध्ये 13 लोकांना घेऊन जाणारा दुधाचा टँकर बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. NDRFच्या पथकाकडून सध्या बचाव कार्य सुरू आहे. उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकावर गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत खासगी शाळेतील शिक्षक गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. या मुलांना जेवणाच्या डब्यातून बंदूक शाळेत आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर 2 दिवसांपूर्वी वर्गात एका प्रश्नाचं उत्तर देऊ न शकल्यानं शिक्षकानं कानशिलात लगावल्याचा राग विद्यार्थ्याच्या मनात होता. त्यामुळे त्यानं हे कृत्य केल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका गृहनिर्माण अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात धुरांचे लोट पसरले तर 2 अग्निशमन दलाचे जवान देखील जखमी झाले. ह्यूस्टनमध्ये ही घटना घडली. आगीमुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. इटलीच्या मिलान विमानतळावर एका व्यक्तीनं चेक इन डेस्कला आग लावली. यामुळे मोठा गोंधळ झाला. प्रवासी जीव वाचवण्यासाठी पळताना दिसले. मात्र आग पसरण्यापूर्वीच विमानतळावर तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ती विझवली. आग लावणारा आरोपी पळून जाण्यापूर्वीच एका सुरक्षा रक्षकानं त्याला पकडलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि त्याची चौकशी सध्या ते करतायत. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये भीषण अपघात झाला. रेस्टॉरंटमध्ये बर्गर खात असताना कार धडकली. यावेळी फूड इन्फ्लुएन्सर थोडक्यात बचावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. रशियाकडून युक्रेनवर मध्यरात्री मोठा हल्ला करण्यात आला. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या ओडेसामध्ये मोठं नुकसान झालंय. रशियानं मध्यरात्री ओडेसा शहरावर एका बॅलिस्टिक मिसाईल आणि 93 ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. या हल्ल्यात 13 इमारती कोसळल्या असून 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये फटाक्यांची आकर्षक अशी आतषबाजी करत राष्ट्रीय सण साजरा करण्यात आला. फटाक्यांच्या आतषबाजीनं संपूर्ण आकाश रंगात उजळून निघालं. या आतषबाजीचे सुमारे अर्धा तास ही सुरू होती. फटाक्यांच्या आतषबाजी दरम्यान हंगेरीच्या इतिहासाची प्रतीकं दर्शवणारे अनेक ड्रोन शो देखील आयोजित करण्यात आले होते. हंगेरीमध्ये दरवर्षी 20 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो. मोबाईल वापरकर्त्यांसाठी इंटरनेट डेटा आता महाग झालाय. रिलायन्स जिओनं 249 रुपयांचा 1 GB प्रति दिवसाचा डेटा प्लॅन बंद केलाय. तर भारती एअरटेलनंही जवळपास त्याच किमतीचा प्लॅन काढून टाकलाय. या बदलाचा परिणाम लाखो प्रीपेड वापरकर्त्यांवर होईल. त्यामुळे वापरकर्त्यांना आता किमान 1.5 GB प्रति दिवसाचा प्लॅन घ्यावा लागणार आहे. तमिळनाडूच्या मदुराईमध्ये TVK पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेते विजय थलपतीच्या भव्य रॅलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पक्षाचं राज्यस्तरीय संमेलन सुरू होण्याआधी अभिनेता विजयच्या पक्षाचे हजारो कार्यकर्ते आणि समर्थक एकवटलेले बघायला मिळाले. यावेळी विजयनं पक्षाचं जोरदार कौतुक केलं. तमिळनाडूची जनता, महिला आणि युवक आमच्या सोबत असल्याचं त्यानं म्हटलंय. तसंच TVK जनतेची दिशाभूल करत नसल्याचं सांगत त्यानं विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. काही समर्थकांनी बेशिस्त पद्धतीनं बॅरिकेड्सवरून उडी मारल्यानं कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. भारताच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांबाबत क्रीडा मंत्रालयानं नवं धोरण जाहीर केलंय. या धोरणात पाकिस्तानवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश कोणत्याही द्विपक्षीय स्पर्धेत एकत्र खेळणार नाहीत असं क्रीडा मंत्रालयानं म्हटलंय. मात्र आशिया कप खेळण्यापासून भारतीय क्रिकेट संघाला रोखलं जाऊ शकत नाही असंही सांगण्यात आलंय. क्रिकेटचं मैदान आणि सीमेवर आपल्याला पाकिस्तानला हरवायचंय असं क्रीडा मंत्रालयानं म्हटलंय. आगामी रणजी करंडक मोसमाआधीच देशांतर्गत क्रिकेटसाठी मोठी बातमी आहे. मुंबईचा अनुभवी क्रिकेटर अजिंक्य रहाणेनं संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिलाय. त्यानं एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली. मुंबई संघाचं नेतृत्व करणं आणि संघाला चॅम्पियन बनवणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद होतं. पण नव्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर नव्या कर्णधाराला संधी देण्याची ही योग्य वेळ आहे. म्हणून मी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं रहाणेनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
आणि या बातम्यांसोबतच महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.